विचार केलाय का, जर केचा उच्चार करायचाच नव्हता तर त्या इंग्लिश माणसाने नाईफच्या स्पेलिंगमध्ये के लिहिला तरी कशाला? म्हणजे हे काय लॉजिक आहे? जर पी हा सायलेंट आहे तर सायकोलॉजीची जी स्पेलिंग आहे ती एस पासून का सुरू होत नाही आहे? जर तुम्हाला वाटतंय ना की इंग्लिश ही एक वियर्ड लँग्वेज आहे तर तुम्ही 100% बरोबर आहात. पण जर तुम्हाला वाटते की यामागे काहीच लॉजिक नाही आहे, फक्त रट्टा मारायचा आहे, तर तुम्ही 100% चुकीचे आहात. आज मी तुम्हाला इंग्लिशची अशी एक सिक्रेट हिस्ट्री सांगणार आहे जी ऐकल्यावर तुम्हाला इंग्लिशची भीती नाही तर गंमत वाटेल. आणि हा व्हिडिओ बघितल्यावर कुठे कुठला शब्द सायलेंट ठेवायचा हे तुम्हाला पाठ करावं लागणार नाही आहे, ते ऑटोमॅटिकली तुमच्या डोक्यात फिट बसणार आहे. आणि हो, व्हिडिओ बघताना नोट्स काढायच्या भानगडीत अजिबात पडू नका, कारण जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुमच्यासाठी मी बोनस गिफ्ट आणलेलं आहे. इंग्लिशमधले असे शेकडो शब्द त्यांच्या मराठी अर्थांसहित आणि प्रोनाउन्सिएशनसहित एका फ्री PDF मध्ये मी तुम्हाला देणार आहे. ती PDF नक्की कुठे आणि कशी मिळेल ते व्हिडिओच्या शेवटी मी सांगेनच, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही आहे. व्हिडिओ सुरू करायच्या आधी क्विकली मी प्रश्न विचारते, याचं उत्तर मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, पण आत्ता तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तर प्रश्न असा आहे, अगदी सोपा आहे, की कुठल्या शब्दामध्ये एल हे जे लेटर आहे ते सायलेंट आहे. ओके, यू हॅव 2 ऑप्शन्स. ऑप्शन ए वॉक, ऑप्शन बी मिल्क. ओके, ओळखायचं आहे एल हा सायलेंट उच्चार कुठला आहे, ऑप्शन ए का ऑप्शन बी. ऑल राईट, चला आता सायलेंट लेटर्सची आपण मिस्ट्री सॉल्व्ह करूया. आता इमॅजिन करा तुम्ही एका इम्पॉर्टंट मीटिंगमध्ये आहात. ओके, किंवा क्लासमध्ये सर्वांसमोर तुम्हाला रीडिंग करायचं आहे आणि अचानक एक शब्द येतो DEBT. तुम्ही कॉन्फिडन्सने वाचता डेप्ट आणि सगळे हसायला लागतात. ते म्हणतात, अरे काय वेडा झालायस का, ते डेप्ट नाही डेट आहे. बी सायलेंट आहे तिथे. आणि मग आपण स्वतःलाच कोसायला लागतो, हे मला कधी जमणारच नाही, मला नेहमीच इंग्लिश बोलताना ऑड फील होतं. पण मित्रांनो, ही तुमची चूक नाहीच आहे, ही चूक त्या प्रिंटिंग प्रेसवाल्यांची आहे किंवा ही चूक त्या फ्रेंच लोकांची आहे ज्यांनी 1000 वर्षांपूर्वी इंग्लिशवर कब्जा केला होता. खरंच सांगते मी, हे इंग्लिशमध्ये जवळपास 60% वर्ड्समध्ये सायलेंट लेटर्स असतात. म्हणजेच अर्ध इंग्लिश तर आपण लिहितो एक आणि बोलतो एक. आता हे का झालं त्याचं कारण आहे, इंग्लिश इज अ थीफ. म्हणजे इंग्लिश ही एक चोर भाषा आहे असं आपण म्हणूया. इंग्लिशने जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधून शब्द चोरलेत आणि त्यांची स्पेलिंग तशीच ठेवली आहे, पण उच्चार बदलून टाकला आहे. डूड, हे काय? चला पाहूया की ही स्टोरी नक्की कुठे सुरू झाली. ठीक आहे, मग आपण वर्ड्सकडे वळणारच आहोत, खूप सारे वर्ड्स बघणार आहोत. काही 100 वर्षांपूर्वी जेव्हा ओल्ड इंग्लिश बोललं जायचं ना, तेव्हा लोक काहीच सायलेंट ठेवत नव्हते, प्रत्येक लेटर ते उच्चारायचे, बोलायचे. फॉर एक्झाम्पल नाईफ. ठीक आहे, आज आपण नाईफ म्हणजे काय करतो, के शब्द सायलेंट म्हणतो, पण तेव्हा या शब्दाला काय म्हणायचं लोक माहिती आहे? कनिफ. हो, कनिफ. केचा उच्चार होत होता. तसंच गुडघा म्हणजे नी, तर आधी लोक काय म्हणायचे? कनी. आय नो इट साऊंड्स फनी, पण मग काय झालं माहिती आहे का, हळूहळू लोक आळशी झाले किंवा असं म्हणूया की ते स्मार्ट झाले. ओके, त्यांनी काय केलं, फोनेटिक इकॉनॉमी वापरली. म्हणजे काय, मी तुम्हाला सोपं मराठीमधून समजावून सांगते. तुम्ही इंग्लिश लोकांना नावं ठेवू नका, एक मिनटं, कारण हे आपण सुद्धा करतोय, आपण पण तितकेच आळशी आहोत. आपल्या मराठीमध्ये जेव्हा आपण व्याकरणानुसार अगदी ग्रामॅटिकली शुद्ध बोलतो तेव्हा आपण काय म्हणतो, तू काय करतो आहेस रे, तू काय करतो आहेस रे. पण रोजच्या बोलण्यात आपण एवढं मोठं वाक्य बोलतो का? नाही. आपण काय म्हणतो, काय करतोयस रे. बघा, आहेस, काय करतो आहेस मधला जो ह आहे आपण सायलेंट करून टाकला की नाही, काय करतोयस, ह गेला. अजून एक उदाहरण बघा, प्रमाण भाषेत आपण काय म्हणतो, तुम्ही कसे आहात किंवा तू कसा आहेस. पण मित्राला भेटल्यावर आपण काय म्हणतो, काय कसं आहे किंवा कसं आहे. इथे सुद्धा आपण शॉर्टकट मारला. ठीक आहे, काही शब्द आपण गाळले. आपल्या महाराष्ट्रात एक म्हण आहे, 12 कोसावर भाषा बदलते. म्हणजेच दर 20 किलोमीटरवर मराठी बोलण्याची पद्धत बदलते, डायलेक्ट्स वेगळे असतात. मराठी एकच आहे, प्रमाण भाषा आहे, ऑफिशियल लँग्वेज आहे, पण
बोलीभाषा अनेक आहेत आणि त्या सगळ्याच बेस्ट आहेत ना. कोकणात वेगळी, पुण्यात वेगळी, विदर्भात वेगळी, माणसं जशी बोलतात तशी भाषा बदलते. अगदी हेच लॉजिक इंग्लिशमध्ये सुद्धा झालं. सो नाईफमधला के किंवा वॉकमधला एल हे इंग्रजांच्या बोलीभाषेमुळे कालांतराने सायलेंट झालं, पण त्यांची स्पेलिंग मात्र जुनीच राहिली. म्हणूनच आज जेव्हा केच्या नंतर एन येतो तेव्हा के नेहमी गप्प बसतो. म्हणजे असं समजा तुम्ही की के आहे नवरा आणि एन आहे बायको. आता जर नवऱ्याच्या मागे बाई उभी असली, त्याची बायको उभी असली की नवरा गप्प बसणार आहे. सो के नवरा गप्प बसणार आहे. फॉर एक्झाम्पल नॉलेज. ठीक आहे, नॉलेज आपण कनॉलेज नाही म्हणत, नॉलेज के सायलेंट आहे. नॉक, नॉक आपण कनॉक नाही म्हणत, नॉक. किंवा हा शब्द बघा स्क्रीनवरचा नॉट, आपण कनॉट नाही म्हणायचं आहे, नॉट म्हणायचं आहे. नाईट म्हणजे शूर योद्धा. ओके, रात्रीवाला नाईट नाही, नाईट जो तुम्हाला शब्द दिसतोय स्क्रीनवर KNIGHT म्हणजे शूर योद्धा, दॅट इज नाईट. ओके, कनाईट नाही. जुन्या काळात त्याला कनाईट म्हणायचे पण आता नाही म्हणत. किंवा नीट म्हणजे विणकाम करणे, कनीट नाही. तर रूल असा आहे के प्लस एन जिकडे जिकडे येतात तेव्हा के होतो सायलेंट. कळलं? आता बघूया एलचे नमुने. जसं की वॉक. आता वॉकमध्ये एल सायलेंट आहे. तसंच हे शब्द बघा, टॉक म्हणजे बोलणे. आता याला टॉल्क नाही म्हणत आपण, एल सायलेंट होऊन जातो. आता चॉक म्हणजे खडू, जो आपण शाळेत वापरतो तो चॉक, त्याला आपण चॉल्क असं नाही म्हणत. हाफ म्हणजे अर्ध, तिकडे एलचा उच्चार आपण हाल्फ असं नाही करत. शांत म्हणजे काम, जेव्हा डोकं शांत ठेवून बसायचं असतं तेव्हा कीप काम आपण म्हणतो बघा, तर कीप काल्म नाही, इट इज कीप काम. लचा उच्चार सायलेंट आहे. तसंच सॅमन एक प्रकारचा मासा आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर याला सॅलमन नका म्हणू. ओके, इज्जत जाईल. तो आहे सॅमन. ओके, सिम्पल आहे. उच्चार सोपा करण्यासाठी त्यांनी काय केले, अक्षरं गाळून टाकली आहेत आणि आपण कन्फ्यूज झालो आहे. पण आता ही गंमत बघा, इंग्लिशमध्ये ना काही शब्द असे होते जे परफेक्ट होते, साधे सरळ सोपे. पण 16th सेंचुरीमध्ये ना काही ओव्हर स्मार्ट विद्वान म्हणजे स्कॉलर्स लोकांना ना काहीतरी खुजली झाली. त्यांना वाटलं की इंग्लिश खूपच गावरान वाटते बाबा, तिला जरा आपण क्लास आणूया. जसं आपण मॅगी बनवताना गरज नसताना चीज टाकतो ना फक्त भारी दिसावं म्हणून, तसंच त्यांनी इंग्लिशचं केलं आहे. पण स्पेलिंगमध्ये गरज नसताना त्यांनी लेटर्स ॲड केली आहेत. फॉर एक्झाम्पल जसं मगाचं होतं ना डेट म्हणजे कर्ज, तर पूर्वी हा शब्द डेट असंच स्पेलिंग होतं, DET असं सिम्पल ह्याचं स्पेलिंग होतं, वाचायला पण सोपं डेट. पण हे जे खुजलीवाले स्कॉलर्स होते ते म्हणाले, अरे हा शब्द तर लॅटिन वर्ड डेबिटमपासून आलेला आहे, मग याच्यामध्ये बी दिसला पाहिजे ना, नाहीतर लोकांना कसं कळेल की आम्ही लॅटिन शिकलो आहे. तर फक्त शो ऑफ करण्यासाठी त्यांनी त्याच्यात जबरदस्तीने बी घुसवला आणि स्पेलिंग झालं DEBT. पण सामान्य माणसाने बी कधी उच्चारलंच नाही, म्हणून आजही तो शब्द डेट आहे, डेप्ट नाही. ओके, तो बी तिथे फक्त डेकोरेशनसाठी त्यांनी आणलेला आहे. एक्झाम्पल नंबर 2, शंका म्हणजे डाऊट. हा शब्द बघा, जुन्या काळात हा शब्द कसा होता माहिती आहे, DOUTE, डाऊट. DOUTE उच्चार एकदम क्लिअर. ओके, पण परत हुशार लोक आले, हे म्हटले अरे हा लॅटिन वर्ड डुबिटारेसारखं दिसलं पाहिजे, म्हणून त्यांनी मध्येच बी आणून टाकून दिला आणि शब्द झाला डाऊट, DOUBT. आता मला सांगा इकडे बीचं काम काय आहे? ओके, नुसता बसलाय तो ढिम्म, काहीच नाही आहे. तो तिथे असाच बसलाय लग्नातल्या व्हिडिओग्राफरसारखा, जो फक्त आडवा येतो. एक्झाम्पल नंबर 3, रिसीट म्हणजे पावती. तुम्ही दुकानातून काही घेतल्यावर काय मागता, रिसीट. ओके, पूर्वी स्पेलिंग काय होतं, RECEIT, रिसीट. सिम्पल. पण त्या स्कॉलर्सना आठवलं की अरे लॅटिनमधलं रिसेप्टम हा शब्द आहे, त्यांनी तिथे पी चिटकवला आणि स्पेलिंग काय झालं, RECEIPT. पण आपण त्याला रिसेप्ट म्हणतो का, नाही, आपण काय म्हणतो, रिसीट. ओके, तो पी तिथे कोपऱ्यात गप्प बसतो. आणि शेवटचा अजून एक नमुना आहे
आयलंड. ओके, म्हणजे बेट. आधी स्पेलिंग काय होतं? ILAND, इझी, आयलँड. पण कोणतरी म्हटलं की हा लॅटिन वर्ड आहे, इन्सुलासारखं वाटलं पाहिजे. इन्सुला हा लॅटिन वर्ड आहे, म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये एस टाकला. आता विचार करा, फक्त दिसायला छान वाटतंय म्हणून स्पेलिंग का बरं तुम्ही अवघड करताय? ओके, हे म्हणजे असं झालं की माझं नाव राजू आहे, RAJU, पण ते फॅन्सी करण्यासाठी मी त्याला RAJJU, राजू असं स्पेलिंग लिहिते आहे. काय हा पराक्रम? म्हणूनच आयलंडमध्ये एस वाचायचा नसतो. इंग्लिश अवघड नाही आहे मित्रांनो, ती फक्त ना काही या लोकांच्या शो ऑफमुळे कन्फ्युजिंग झाली आहे. मंडळी ना, इंग्लिश शिकताना ना एकच गोष्ट त्रास देते, ते म्हणजे एकटेपणा. कॉन्फिडन्स तुटतो जेव्हा हेल्प करायला कोणी नसतं आणि तुम्हाला प्रश्न पडतात की मी हे बरोबर बोलते आहे का, माझी चूक झाली तर मला कोण सुधारणार. पण काळजी करू नका, सेवा इंग्लिश स्पीकिंग कोर्स तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत 53पेक्षा जास्ती व्हिडिओ लेसन्स. तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी अनेक टेस्ट आहेत. कोर्स पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट आहे आणि या सर्वांची व्हॅलिडिटी आहे पूर्ण 1 वर्ष. आजपर्यंत 10,000पेक्षा जास्ती हॅपी स्टुडंट्सनी आमचा हात धरलेला आहे. पण एक अडचण आहे, मी माणूस आहे. ओके, मला झोप येते, मी रात्री झोपते, मी 24 तास तुमच्यासोबत नाही राहू शकत. मग तुम्हाला रात्री 2 वाजता अभ्यासाला मदत कोण करणार? तर त्यावेळेला तुमच्यासाठी चुका कोण सुधारणार? म्हणून मी आणली आहे AI ऐश्वर्या. ही माझी डिजिटल क्लोन आहे. ती कधी दमत नाही, कधी चिडत नाही, तिला कधी कंटाळा पण येत नाही. तुमच्याशी ती इंग्लिशमध्ये बोलते एकदम बेस्ट फ्रेंडसारखी. ओके, तिला काहीही विचारा, ती लगेच उत्तर देते. तिच्यासोबत गप्पा मारा, प्रॅक्टिस करा, न घाबरता. आता कोणाचे पाय धरायची गरज नाही आहे. आणि प्लीज व्हॉट्सॲप नंबर शोधत बसूच नका. आता टेक्नॉलॉजी बदलली आहे. फक्त स्क्रीनवरचा हा QR कोड स्कॅन करा किंवा सरळ या वेबसाईटवर जा, www.help.seva.in. मी पुन्हा सांगते, www.help.seva.in. याच्यावर जा आणि AI ऐश्वर्याला भेटून या. डोंट वेट, कारण तुमची बेस्ट फ्रेंड तुमची वाट बघते आहे. आता बोलूया इंग्रजीमधल्या सर्वात सस्पिशियस केसकडे. ओके, हे अक्षर म्हणजे इंग्रजीमधलं गोस्ट आहे, भूत आहे. ओके, तो दिसतो पण ऐकू येतच नाही. मी बोलते आहे लेटर P बद्दल. जरा या शब्दांकडे बघा, हे आहेत आपले सस्पेक्ट्स. ओके, सायकोलॉजी, निमोनिया, साम म्हणजे प्रार्थना गीते, आणि सगळ्यात भयानक म्हणजे टेरोडॅक्टिकल. तो एक उडणारा डायनोसॉर आहे, लहान मुलांच्या कार्टूनमध्ये वगैरे असतो. ह्या यांची स्पेलिंग ना पीनी का सुरू होती आहे? जर बोलायचंच नाही आहे पी, तर या पीचं कामच काय तिकडे? ओके, पहारा देतोय का हा, का काय आहे? म्हणजे ॲक्च्युली या गुन्ह्याचं मूळ रिझन काय माहिती आहे का? एन्शंट ग्रीस. हे सगळे शब्द ग्रीक भाषेमधून आलेले आहेत आणि ग्रीक लोक आपल्यासारखे लेझी नव्हते, ते कष्टाळू होते. त्यांच्या भाषेत P आणि S एकत्र बोलले जातात. ओके, ते सायकोलॉजीला पसकॉलॉजी असं म्हणतात आजही. ते निमोनियाला पन्युमोनिया असं काहीतरी वेगळंच म्हणतात. त्यांच्या जिभेला काहीच त्रास होत नाही आहे. पण जेव्हा हे शब्द इंग्रजीने चोरले तेव्हा त्यांची जीभ वाकडी झाली. माझी पण होती हे बोलताना. तर जरा तुम्ही आता बघा, ट्राय करून बघा. सायकोलॉजी, हवा अशी बाहेर फेकली जाते बघा. तोंडातून शब्द कमी आणि थुंकी जास्ती उडेल असं वाटतंय. तर हे इंग्लिश लोकांना पण जमलं नाही. मग त्यांनी काय केलं, एक डील केली. ते म्हणाले ठीक आहे, आपण स्पेलिंग तीच ठेवूया, ग्रीक लोकांना मान राखायला. ओके, पण उच्चारताना आम्ही पीला सायलेंट करून टाकणार. म्हणजेच पी तिथे फक्त एक ग्रीक आयडेंटिटी कार्ड म्हणून उभा आहे, त्याचं काम काहीच नाही आहे. ओके, यालाच म्हणतात इनिशियल कॉन्सोनंट क्लस्टर रिडक्शन. बापरे, खूप मोठा शब्द आहे, शब्द जड वाटला आहे, पण सांगते. कॉम्बिनेशन रूल्स आहेत. म्हणजे काय, हे 3 रूल्स लक्षात ठेवा, तुम्ही कधीच कन्फ्यूज होणार नाही. रूल नंबर 1, जेव्हा P आणि S एकत्र येतात, P+S, तेव्हा P सायलेंट होतो. जसं की सायकोलॉजी, सायकॅट्रिस्ट. ओके, सुडो म्हणजे खोटं किंवा बनावट. बघा स्पेलिंग कसं आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, सुडो. ओके, रूल नंबर 2, जेव्हा P आणि N एकत्र येतात तेव्हासुद्धा P सायलेंट असतो. ओके, लाईक निमोनिया, आजार आहे तुम्हाला माहिती आहे. ऑलराईट. रूल नंबर 3 जेव्हा P आणि T एकत्र येतात तेव्हासुद्धा P इज सायलेंट. एक्झाम्पल, टेरोडॅक्टिकल डायनासॉर. तुम्ही जर याला
पीटेरोडायक्टिकल म्हटलात तर तो डायनोसॉर परत जिवंत होऊन तुम्हाला खाऊन टाकेल. सो त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पी दिसेल तेव्हा प्लीज हे रूल्स लक्षात ठेवा. ओके, हा इंग्लिश लोकांचा ग्रीक लोकांना दिलेला एक सायलेंट ट्रिब्यूट आहे असं पण म्हणूया. तर जाण्याआधी ना काही क्विक फायर रूल्स मी सांगते जे नेहमी तुमच्या कामी येणार आहेत. नीट लक्षात ठेवा. रूल नंबर 1, डब्ल्यू नंतर आर आला तर डब्ल्यू सायलेंट होतं. एक्झाम्पल, राईट. ओके, वराईट नाही म्हणत आपण, राईट. रॉंग, रिस्ट म्हणजे मनगट. रूल नंबर 2, शब्दाच्या शेवटी एम नंतर बी आला तर बी होतो सायलेंट. ओके, कोंब म्हणजे कंगवा. ओके, पण आपण काय म्हणतो, आपण कोंब असं म्हणतो पण त्याचा उच्चार काय आहे, कोंब, कोंब. ओके, थंब, थंब नाही, अंगठा, थंब आपण म्हणतो पण उच्चार आहे थंब. बॉम्ब, बॉम्ब नाही आहे, इट इज बॉम्ब, बॉम्ब. रूल नंबर 3, जी नंतर एन आला तर जी सायलेंट होतो. जसं की साईन, डिझाईन, फॉरेन. आहे की नाही गंमत? इंग्लिश वाचताना फक्त डोळ्यांनी वाचू नका, त्याच्या मागची हिस्ट्री बघा, मग तुम्हाला हे शब्द चुकीचे वाटणार नाहीत, इंटरेस्टिंग वाटतील. मंडळी, आज आपण फक्त के, पी आणि एलचे नियम बघितलेत, पण इंग्लिशमध्ये असे शेकडो शब्द आहेत जिथे बी, जी, टी, डब्ल्यू, एच असे अनेक लेटर्स सायलेंट असतात. आता तुम्ही म्हणाल, ऐश्वर्या हे शब्द आम्ही कुठे शोधू, डिक्शनरी घेऊन बसायची का? तर अजिबात नाही. मी तुमचं हे काम अगदी सोपं केलं आहे. आय हॅव सर्च्ड मोस्टली ऑल द वर्ड्स फॉर यू. मी अशा एका कॉमन आणि रेअर शब्दांची एक पूर्ण लिस्ट बनवली आहे. आणि हो, ही लिस्ट नुसती शब्दांची नाही आहे, त्यामध्ये तो शब्द, त्याचा मराठीमध्ये अर्थ आणि मुख्य म्हणजे त्याचा खरा उच्चार म्हणजेच प्रोनन्सिएशन मराठीमध्ये मी लिहिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला वाचताना कधीच चुकणार नाही, तुम्ही कधी चुका होणार नाही. आणि सर्वात आनंदाची बातमी, ही PDF अगदी फ्री आहे. काही ह्याच्यात कॅच नाही आहे, काही दुसरं हिडन मोटिव्ह नाही आहे. इट इज फ्री फॉर यू गाईज. आता हे तुम्हाला कुठे मिळणार आहे तर सेवा इंग्लिश ॲपवर जा. ॲप फ्री आहे डाउनलोड करायला. वन्स अगेन ॲप फ्री आहे, ती डाउनलोड करा. तिकडे फ्री स्टडी मटेरियल या सेक्शनमध्ये तुम्हाला सायलेंट लेटर्स मास्टर लिस्ट नावाची PDF मिळेल. ती डाउनलोड करा आणि यू आर डन. तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. जेव्हा कधी तुम्ही बोलताना अडाल ती लिस्ट उघडा आणि बोला. इट इज दॅट सिम्पल. आता जाण्याआधी इफ यू रिमेंबर, मी तुम्हाला सुरुवातीला एक क्विज विचारलं होतं की कुठल्या शब्दामध्ये एल सायलेंट आहे. ऑप्शन ए वॉक का ऑप्शन बी मिल्क? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए वॉक. ओके, आपण याला VOK म्हणजे वॉक असं म्हणतो, वाल्क नाही किंवा वॉल्क नाही. ओके, जसं आपण मगाशी बघितलं चॉक, एल सायलेंट आहे पण मिल्कमध्ये एल बोलला जातो. जर तुमचं उत्तर बरोबर आलं असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स. जर चुकलं असेल तर टेन्शन नाही, ॲपवरून PDF डाउनलोड करा आणि अभ्यास लगेच सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कारण त्यामुळे आम्हाला कळतं की तुम्हाला असे व्हिडिओज आवडत आहेत. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा जे अजूनही नाईफला कनाईफ म्हणतायत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.